सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मित्रहो, आपल्या देशात साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे। शरद ऋतूमध्ये येणारा हा उत्सव म्हणून याला शारदीय नवरात्रोत्सवही म्हटले जाते। या वर्षी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येईल। या दिवसात देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करतात। नवरात्र हा फार प्राचीन काळापासून आलेला सण आहे। प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता। पावसाळ्यात पेरलेले पहिलं पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे। म्हणूनच तर आताही घटस्थापनेच्या दिवशी घटाखाली मातीमध्ये नवधान्याची पेरणी करून दसऱ्याच्या दिवशी ते धान्याचे वाढलेले अंकुर उपटून देवाला आपण वाहतो। ही प्रथा सणाचे कृषीविषयक स्वरूपही व्यक्त करते। पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्री भगवती दुर्गादेवीच्या उपासनेचा उत्सव बनला। अशा नवरात्री उत्सवाचे महात्म्य आपण जाणून घेऊया। मित्रहो, सलग 9 दिवस देवी दुर्गा आणि दैत्य महिषासूर यांच्यात झालेल्या युद्धात 10व्या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला। यामुळेच देवीला महिषासूर मर्दिनीही असे संबोधले जाते। यावर्षी 15 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव 24 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थात दसरा या सणाने याची सांगता होईल। 9 दिवस जे नवरात्रीचे उत्सव आपण साजरे करतो त्यामुळे आपल्याला सुख, समाधान, शांती आणि आनंदही मिळतो आणि त्याचबरोबर सामाजिक एकोपाही निर्माण होतो। या उत्सवात देवी समोर घटाची मांडणी करून 9 दिवस घटाजवळ अखंड दिवा तेवत ठेवतात आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवीजीची पूजा आरती केली जाते। देवीला फुले प्रसाद अर्पण करून दररोज ताजा फुलांचा हार आणि माळा घटाला घातल्या जातात। मित्रहो, नवरात्र म्हणजे खोट्या आणि वाईट गोष्टींवरील सत्याचाच विजय दर्शविणारा सण। नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचा दिवस। त्याचबरोबर आपल्या भारत देशात विजयादशमी करिता रामलीलेचे पण आयोजन करतात। राम आणि रावणाचे युद्ध रंगवून रावणाचा वध केलेला या रामलीलेतून दाखवला जातो। रावणाला वाईटावर चांगल्याचा विजय झाला म्हणून वध केल्याच्या आनंदात दसऱ्याच्या दिवशी विजयोत्सव म्हणून फटाके वगैरे फोडून धूमधडाक्यात हा सण साजरा करतात। नवमीच्या या 9 दिवसात एक आगळा वेगळा उत्साह आपण अखंड 9 दिवस देवीची मनोभावे पूजा आरती केली जाते। वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात। देवी समोर 5 फळे ठेवून घटाला दररोज 9 दिवस झेंडूच्या फुलांची माळ घातली जाते। बऱ्याच ठिकाणी नवमीला देवी पुढे होम केला जातो। काही घरात ललिता पंचमी तर काही घरांमध्ये प्रथेनुसार षष्टीचा फुलोरा करतात। यामध्ये देवीच्या अथवा घटाच्या वर कडकण्या बांधतात। नवरात्री मागील एक इतिहासही मी तुम्हाला सांगणार आहे बरं का। तर काय आहे तो इतिहास जाणून घेऊया। शबरीला भेटल्यानंतर तिला भक्तीचं फळ म्हणून श्रीरामांनी 9 प्रकारची भक्ती तिला दिली। त्यामध्ये हरिकथा, संत मिलन, ध्यास, आचरण, श्रवण भक्ती, अर्चन भक्ती, दास्य भक्ती, वंदन भक्ती, आत्मनिवेदन भक्ती यांनाच नवविधा भक्ती ही म्हणतात। रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारद मुनींनी श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितले। हे व्रत पूर्ण करून श्रीरामांनी लंकेवर स्वारी करून रावण वध केला। मित्रांनो, आताच मी तुम्हाला भक्तीचे काही प्रकार सांगितले। यामध्ये श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ आहे। श्रवण म्हणजे नुसतं ऐकणेच नाही तर ऐकल्याची ऐकावे पुन्हा ऐकावे, सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे। आता यामध्ये ऐकणे तर सगळे चाले, मग ते रोजच्या जीवनातील अनुभव असो वा भगवंताचे गुणगान, कथा किंवा चरित्र असो। म्हणजेच काय तर आपण बऱ्याच जणांकडून जे जे ऐकतो त्यातील सार असार ओळखून सार तेवढंच आत्मसात करून असार त्याग करणे आणि घेतलेलं सार आपल्या जीवनात लागेल तिथे उपयोगात आणणे हे जास्त महत्वाचं। त्यामुळे आपण समृद्ध तर होतोच पण विनाशयास श्रेष्ठत्वालाही पोहोचतो। मित्रहो, आता आपण जाणून घेऊया नवरात्रीतील देवीच्या 9 रूपांविषयी। प्रथमम शैलपुत्रीच, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटेती,
कुष्मांडेति चतुर्थकम पंचमम स्कंदमातेति षष्टम कात्यायनीति च सप्तमम कालरात्रेति महागौरीति चाष्टमम नवमम सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता। मित्रहो, देवीचं पहिलं रूप शैलपुत्रीचं शैलपुत्री रूपात पहिल्या दिवशी देवीचं पूजन केलं जातं। पर्वतांचे राजा हिमालय यांच्या घरी दुर्गादेवीने जन्म घेतला आणि ती शैलाची कन्या झाली, म्हणून या देवीला शैलपुत्री म्हणतात। या रूपामध्ये देवी ऋषभ अर्थात बैलावर आरूढ असून देवीच्या एका हातात कमळाचे फूल तर दुसऱ्या हाती त्रिशूळ आहे। देवीच्या ह्या अवताराचे पूजन केल्याने आपले आरोग्य चांगले राहते अशी धारणा आहे। ब्रह्मचारिणी मित्रहो, देवीचे हे दुसरं रूप। देवीने बरीच हजार वर्षे शिवशंकराचे ध्यान केले आणि देवीची ही तपश्चर्या बघून स्वतः ब्रह्मदेवाने देवीला वरदान दिले की अशी घोर कठीण तपश्चर्या आजवर कुणीही केलेली नाही। म्हणून ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन देवीला ब्रह्मचारिणी असे नाव दिले। या अवतारात देवीने एका हातात कमंडलू तर दुसऱ्या हाती जपमाळ घेतली आहे। या रूपाचे मनोभावे पूजन केल्यास दीर्घायुष्य लाभते ही धारणा आहे। देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा। देवीच्या कपाळावर चंद्रकोर असल्या कारणाने देवीला चंद्रघंटा म्हणतात। तिसऱ्या दिवशी देवीच्या या उग्र रूपाचे पूजन केले जाते। कुष्मांडी मित्रहो, देवीच्या या अवताराचे चौथ्या दिवशी पूजन केले जाते। देवीच्या ह्याच अवतारामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली, म्हणूनच देवीच्या या अवताराला कुष्मांडी असे म्हटले जाते। स्कंदमाता हे देवीचे पाचवे रूप। सगळ्या देवतांमध्ये या देवीचे रूप खूप वेगळे आहे। भगवान कार्तिक स्वामी हे मांडीवर बसलेले असून देवी कमळ पुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे। यानंतरचं देवीचं रूप आहे कात्यायनी। कात्यायनी नावाचे एक महर्षी होते, त्यांनी कठीण तपश्चर्या केली। यामुळे देवी दुर्गेचा त्यांच्या घरी जन्म झाला, म्हणूनच या देवीच्या अवताराला कात्यायनी संबोधले जाते। देवीचे हे रूप दुष्टांचा नाश करणारे असून या देवीचे वाहन सिंह आहे। कालरात्री मित्रहो, देवीचं हे सातवं रूप काळ्या रात्रीसारखं आहे आणि रंगही काळा असल्या कारणाने देवीला हे नाव मिळाले। हे रूप भीतीदायक असले तरीही देवीला शुभंकारी असेही म्हटले जाते। या देवीकडे आपली मनोकामना पूर्ण होते अशी धारणा असून गर्धब अर्थात गाढव हे देवीचे वाहन आहे। महागौरी देवीचं आठवं रूप आहे महागौरी। हे रूप कुमारिका अवस्थेत असल्यामुळे आठव्या दिवशी कुमारिकांचे देखील पूजन केले जाते। ही देवी पांढऱ्या बैलावर बसलेली असून देवीचे मुख्य मंडल चंद्रासारखे शीतल आहे। सिद्धिदात्री मित्रहो, देवीचा हा नववा अवतार कमळ पुष्पावर विराजमान आहे। या रूपाचे पूजन करून आनंदी आभामंडल तयार होते। मित्रहो, देवीच्या या 9 रूपांची आपण माहिती घेतली। या सण उत्सवांमधील शुद्ध पवित्र भावना आपण जपली पाहिजे। देवीच्या विविध रूपांची पूजा आराधना करताना मनामध्ये भक्तिभाव उभारून यायला हवा। अशा प्रकारे मनोविकारांची कुरवंडी करण्याच्या भावनेतून देवीच्या चरणी लीन होऊया। आणि हो, केवळ 9 दिवस उपवास केला म्हणजे झालं असं नसून उपवास म्हणजे दूर जाणे हा अर्थ गृहीत धरून मनोविकार, पापवासना, दृष्टबुद्धी या साऱ्यांपासून दूर जाण्याचा निर्धार या नवरात्रीत होणं अपेक्षित। ज्या शक्तीचे सामर्थ्य दर्शन देवीने घडवले तशी शक्ती सामर्थ्य आपल्या ठाई निर्माण व्हावे यासाठी हा उत्सव आहे, तो त्याच पवित्र भावनेने आपण साजरा करूया। खरं तर हे सगळे सण उत्सव आपले जीवन समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी असतात। फक्त आपण या सगळ्यातून काय बोध घेतो हे अधिक महत्त्वाचं। सण उत्सवांवर आधारित असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत आणणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल ड्रीम मराठीवरून। मित्रहो, हे सगळे व्हिडिओज तुम्ही तर बघाच, पण आपल्या घरातील कुमारवयीन आणि प्राथमिकेत शिकणाऱ्या आपल्या मुलांनाही दाखवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सण उत्सवांविषयी अधिकच माहिती मिळेल। तर मंडळी, कशी वाटली माहिती मला खाली कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आणि असेच तुमच्या आवडते व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या ड्रीम मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो। विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट।